तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला 4 आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 28 ऑगस्ट रोजी शाळेमध्ये गेली होती। ती दुपारी जेवायला घरी आली नाही म्हणून पीडितेचे वडील तिला बोलवायला शाळेमध्ये गेले असता ती आज शाळेमध्ये आलीच नसल्याची माहिती तिच्या शिक्षकांनी वडिलांना दिली। त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेत असतानाच ती आरोपीच्या मोटारसायकलवर बसून येताना दिसली। यावेळी घाबरलेल्या मुलीने आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती वडिलांना दिली। या प्रकरणी पीडित मुलगी व तिच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दत्ता विष्णू चंभारे व 19 वर्ष राहणार पैसोळा तालुका नांदुरा, शुभम रमेश देशमुख राहणार खेरडा वय 27 वर्ष, आरोपी अर्जुन कैलास ठाकूर वय 24 वर्ष राहणार गाडेगाव खुर्द तसेच श्याम दिनकर कराडे वय 24 वर्ष राहणार गाडेगाव खुर्द यांनी पीडितेला दत्ता विष्णू चंभारे याच्या मोटारसायकलवर बसवून पळून नेले। यावेळी आरोपींनी पीडितेला आरडाओरडा केला तर जीवाने मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली। पीडित मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने 4 आरोपींविरोधात 137(2), 151(2), 96, 74, 35 भारतीय न्याय संहितेच्या सहकलम 8(12) पोक्सो तसेच सहकलम 3(1)(w)(1)(2) अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।